हारासाठी एवढं स्ट्रगल करावं लागतं आम्हाला. 4-5 जागा वेळ चालेल इकडं हारच नाही भेटत. आता आम्हाला एक नवीन गोष्ट कळली. गाडीला जो स्क्रॅच असतो तो स्क्रॅच नसतो, ते घासलेलं असतं. घासलेलं आणि स्क्रॅचेस वेगळे. काय म्हणणं आहे? आज नवीन गोष्ट कळली. दुसऱ्याचं झालं सही. मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि पुण्यामधून सध्या दिवसाची सुरुवात आपली पुण्यातून झालेली आहे आणि वाजलेले सकाळचे 9:24. भाई गरमी तर गरमी आहे आणि लेट नाईट आल्यामुळं जरा झोप तर काय एवढी प्रॉपर वाटत नाही झाली. तर एक डोळा पण सगळा लाल दिसतो. ॲक्च्युली नाईट हँगओव्हर. तर आता आवरलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आपल्या कारकडे. तर ती रावली होती तिथं काय आहे ऑफिस वगैरे लोकांचं उघडतं, परत नको काही इश्यू यायला. ती पण बघूयात कसं काय नाही, साईडला घेऊ. आणि एका मंदिरात पण जायचं आहे. इथेच मंदिर आहे, सो तुम्हाला दाखवलंच. यस ब्रो आवडतोय. आणि मग आपण निघूया. तर सगळ्यांना शिव सकाळ सुप्रभात. आणि आज अक्षय तृतीया, आज 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीया. सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ही माझ्यातर्फे आणि गुंजाळ ग्रुपतर्फे पण तुम्हाला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा गुंजाळ एंटरप्राइजेस. तर कोणाला काही पेपरचं मटेरियल घ्यायचं असं A4 कॉपियर पेपर, तर खाली नंबर देतो मी, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर आजच निश्चित करून घ्या. ओके. लावली होती आपली, कोल स्टार्ट चालू होतं गाडीचं. चला लो प्रभु का नाम और चलो भाई. 31 डिग्री सेल्सियस, 9:30 वाजता सकाळी. सो गाईज आलेलो आहे गाडीत. तर गाडी काढायची आपल्याला साईडला. तर रिवर्स घेऊयात आपण गाडी. चलो नील गगन में. भाई आजचा दिवस एवढा स्पेशल आहे, आजची तारीख सुद्धा स्पेशल आहे आणि आपण माणूस पण स्पेशल आहे. पुण्यातून तर स्टार्ट केलंच आहे आज. भाई साहब हे इथं ना लोक साले खूप येडे राताळे राहतात. काय सांगू तुम्हाला. अबे यार तिथं गाडी लावली काय एकाने. हा इथे लावायची गाडी मला. इश्क है ये, इश्क है ये. इथे एक दगड आहे ना यार, दगड म्हणून जरा विषय होतो. बेटा हे बघा हा दगड. ओके का. तर भाऊचं लक्ष नाही. अरे रातचा थोडासा कोक उरलेला आहे, त्याला टाकून देऊ. आणि हे आपल्या भाऊचं युनियन काउन्सिलिंग. पुण्यात असाल कुठेही असाल नक्कीच संपर्क करा, चांगली काउन्सिलिंग भेटेल. ओके. आणि आपले कालपासूनचे किलोमीटर दाखवतो तुम्हाला. नाही बघा एवढे किलोमीटर पेलो 322.4. ओके. तर आपण रात्री फ्युल अप केलं तर कात्रजमध्ये. सो ते आपण आता निघूयात. ओके.
व्हेअर इज दी पत्थर. प्रॉपर लावलेली गाडी. इथं हा दगड होता ना त्याच्यामुळे विषय. आपला भाऊ तिथं उभा. आपल्याला मंदिरात जायचं. हे बघे ऑफिस समोर गाडी लावून नाही म्हणून गाडी काढली लोक. किलोमीटर चालत येऊन आम्ही इथं आलो. महादेवांच्या मंदिरात आलो. आणि मेन म्हणजे ही गोष्ट रेडी आहे आपली. आता आपल्याला गोप्रो सेटअप करायचं आहे. गाडीकडे जातो. गाडी एवढी तापली असणार आहे भाईसा, एवढी बेकार काय सांगू. आता मस्तपैकी व्हाईट आपलं आता एनी डिलिव्हरीला आपण एनी टाईम व्हाईटमध्ये. अरे इथं भारी आहे ती सनलाईट. हे बघा आपला बाईक उसके बाईक की डिलिव्हरी. चलो गाडी की. हां तर आता आपल्याला पटापट जायचं. गाडी एकदा चिल्ड करूयात मस्तपैकी. टॉपचा विषय पूर्ण जाईल. चल सो आता निघालेलो आहे आम्ही गाडीत. आता हार वगैरे घ्यायचा आहे. बाकी सगळे आलेले. दादा पण आला आहे. आणि आपलं हेल्मेट मागे मस्त मोठं ब्लॉग पण करायचं आहे आपल्याला. सेटअपला तर हे आपलं अजून याच्यात गोप्रो वगैरे लावायचा बाकी आहे. आता इकडे मेन प्रॉब्लेम म्हणजे इथं हार वगैरेचं दुकान शोधावं लागणार. आपल्याला माहीत नाही इकडं. तर बघू शोधूया. 31 डिग्री टेम्परेचर आहे. 11:15 वाजले. आता 11चा टायमिंग होता आपलं. हे शोरूमवाल्याला फोन केला का रे? अरे काय म्हणलं गर्दी आहे का? तेच लवकर गेलं म्हणजे लवकर घेता येईल. नाही तर तो कधी फोन नाही करणार आपल्याला. संध्याकाळपर्यंत नाही करणार. तो आता गर्दी आहे. लवकर जाऊयात आपण आणि घेऊन येऊ. ओके स्टेटून. हारासाठी एवढं स्ट्रगल करावं लागतं आम्हाला. 4-5 जागेवर चालेल. इकडं हारच नाही भेटत. काय एडावा नाही. तर बघूयात फोन देतो आम्हाला छान बनवून. पोहोचलेलो आम्ही शोरूमला. भाई एवढी मगज मारीनंतर आम्ही आलेलो आहे. अरे यमा पण इथं जवळच आहे भाई. सो चला ठीक आहे आलेलो आहे आम्ही. गर्दी किरकोळ दिसते. एवढं काय नाही वाटत आहे गर्दी. पण आहे आज असणारच आहे. बरं कमी गर्दी आहे तरी आज. चला भाऊला दमच नाही तुम्हाला म्हणतो एवढा. आम्हाला ना येऊन किती टाईम झाला असं म्हणतात. आत्ता वाजला 1. आम्ही 12 वाजता इथं आहे. 1 तास झालेला इथं येऊन. अजून आमचं डॉक्युमेंटेशन क्लिअर नव्हतं पण झालेलं आहे. आमची वस्तू ही तुम्हाला काल दाखवलेलं आहे पण प्रॉपर अजून गाडी नाही. हां आमची वेलकम किट आमरे वेलकम किट दाखवले मला. वेलकम किट दाखवतो तुम्हाला. हे बघा आमची वेलकम किट. नाही हां वेलकम किट किचन आहे. हां ना बरं बॅकला एवढं डिलेवऱ्या चालू आहेत ना. आता आपली कधी होती ही घ्यायची का IQ? अरे IQ घ्यायची. बजेट नाही आता. ती स्वस्त आहे रे. आता कधी गाडी रेडी होती काय माहिती. बाहेर सगळ्या डिलेवरी वगैरे चालू आहे. तिची डिलेवरी संध्याकाळी. हां तुला तर बोललो आहे देत असं लवकर तर नाही तर ह्या 2 उचलून नाही तर त्या 2 मागच्या उचलून नाही. जी लवकर भेटेल ती आपली. त्याने ती जेट जरी दिली ना तरी चालेल. चक्कर मारून बरं आता मागं जाऊन. आता आम्हाला एक नवीन गोष्ट कळली. गाडीला जो स्क्रॅच असतो तो स्क्रॅच नसतो ते घासलेलं असतं. घासलेलं आणि स्क्रॅचेस वेगळे. काय म्हणणं आहे? नवीन गोष्ट कळलेली. थोडंसं नॉलेज वाढलेलं आहे आज आमचं. पण ठीक आहे आय लाईक इट. नाही बघा नॉलेज आमचं नॉलेज तिथं उभं आहे. आपण कधी गाडीच घेतली नाही असा विषय झाला. चला गाडी कुठे गेली? घासलेली गाडी बघू आपण आता. स्क्रॅचेस पासून घासलेली गाडी तुम्हाला एक थोड्याच वेळात 1 मिनिट थोड्याच वेळाचं काल होती गाडी दाखवा. हा फक्त मिरर बघा. तर आपलं एक शस्त्र आलेलं आहे अजून. दाखव रे तुम्ही. ही गोष्ट पण आलेली अजूनही आपल्या हेल्मेटला माउंट व्हायची बाकी आहे. तर मागे एक आपचन ते त्या बाहेर गेल्या मग आपली बाहेरून आत आहे
तेव्हा ती डिलिव्हरीला इथं लावायची आपल्याला. बाहेर देत होते पण आपल्याला काय करा चांगली डिलिव्हरी घेईल. रोज रोज कोण घेणार नाही. सो याच्यात पण काही शूट होईल, काही इकडं पण होईल. ते नाही ना ही दुसरी बॅटरी चार्ज नाही बरं का एवढी, ही चार्ज नाही वाटतं जास्त. जय बाप. हां काय काय अरे ते इकडनं बरोबर येईल अपोजिटला. दुसऱ्याचं झालं सही आहे भाई. अरे 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 0.5ला आय थिंक वाईडला चालू आहे. ते वाईडला आहे. ह्याचा वाईड मोठा आहे माहिती आहे का, मोबाईलपेक्षा त्याचा वाईड मोठा आहे भाई. क्वालिटीचा विषय काय आपलं. बॅकने कोणाची गाडी गेली, कोणाच तरी गेली. पण आता डायरेक्ट डिलिव्हरीच्या टाईमला म्हणजे डिलिव्हरीलाच आहे सध्या, पण थोडंसं मागं पुढं चालू राहतं. आता गाडी अजून सांगितली नाही ना कोणती. गाडी कोणी घेतली, मी जास्त बोलायचं नाही. तू फक्त पेमेंट करायचं. गाडी मी घेतली. आता आपल्याला डिलिव्हरी घ्यायची आहे. आपली गाडी आलेली आहे आत. डॉक्युमेंटेशन बाकी सगळं डन आहे. सो दाखवतो जेव्हा आपण प्रॉपर डिलिव्हरी घेऊ ना तेव्हा बाकीच्या गोष्टी याच्यावरूनच घ्या समजून. नंबर हा लक्षात ठेवा. हा माणूस ठेवलेला आहे आम्ही गाडी सारखा डिमॅन डिलिव्हरी. येस हा आमचा सर्व्हिस ॲडवायझर. अरे जमली रे तेरे को जमा. तर हा आहे मेन विषय. 8331 लक्षात ठेवायचं. फक्त जायचं गुगलवर. नाही गुगल नाही, कारिंफो सर्च करायचं. 8331 असं काय जे DRL आहे. इथं गाडीचा मीटर कन्सोल आहे. यात काय आहे 2 मोड दिलेले आहे. हे मोड्स आहे अर्बन रेन. एवढाच विषय. इथं 0 चाललेली आहे. ते का स्टॉक कार्ड म्हणून डायरेक्ट इथं आली. असं काय ब्लॅक एडिशन आहे रोनिन TVS रोनिन. बाकीचा रिव्ह्यूचा आपण नंतर करू. आता डिलिव्हरी घ्यायची आपल्याला. ओके एवढे फुगलो मारायचं ना. इकडे AC चालू आहे पण तर एवढी वाट लागली ना गरमीने. आणि ते दोघं गेलेत मागं 2 नंबर गेटला. 2 नंबर गेटला कशाला गेले. हां वेलकम किट आणि ते आणायला. हेल्मेट आणि वेलकम किटसाठी गेले. गाडी आपली बॅकला आहे. तिला का डिस्क्लोज नाही करू पण करणार आहे काय आपल्या काय हेच नाही. हां नाही तर आपलं पडदाच नाही. थँक्स. थँक्यू. आपल्याला हे TVS कडून वेलकम किट भेटलेली आहे. याच्यात 100% अरे एक मग असणार आहे भाई. TVSचा मग असणार आहे. एक गाडी असणार आहे. एक माणूस असणार आहे. आणि एक लेडीज हेल्मेट दिलेलं आहे आम्हाला. येस हे खोलण्यात येणार आहे. आणि याची किंमत 600 रुपीज आहे. याची 600 रुपीज याची प्राईज आहे. ते कशाला काढतोय त्याचे काही नाही. ते आम्ही बाहेरच बघितलं ते लेडीज हेल्मेट. आम्ही हे आमच्या कामाची गोष्ट ही आहे. तुझा नाही काढायचं आहे. ऐक ना ही गोष्ट आहे ना आमच्या तिघांमध्ये डिवाइड होणार. ते आता जे असेल ना तुला म्हणलं होतं गाडी प्राईस पण दिली का त्याची. 600 रुपीज ओनली 600 रुपीज. पाणी पण पिऊ शकतो काय अडचण नाही. चल तुझा फोटो काढतो. अरे फोटो अरे हे बघा नारळ पण दिलेला आहे. एक फोटो काढू चल तुझा. तू है सही या मैं हूं सही किस पे इल्जाम है ऐसी लगन बांधे हुए हूं मैं खड़ा वहां जिस छोर पे था छूटा मेरा हाथों से तेरे हाथ जिसने हंसाया.
नंबर आहे त्याच्यामुळे आपण जास्त करू नाही शकत, पण मी बाहेर एक चक्कर मारून येऊ शकतो 100%. पेट्रोल आहे आपल्याकडे सेल्फ जर्नी. अर्धा लिटर पेट्रोल आहे, पण त्यासाठी आपण हे बघा संपलेला विषय, त्याच्यात काहीच नाही. ठीक आहे, चला हॅव सेफ जर्नी. मला तर सीन काय माहिती, याला स्वतःला घेणार सीन. मला फक्त कॅमेरात घेऊ नका, मी सगळ्यांना कॅमेरात घेतो. हा, तू त्याच कामाचा आहे, तू फक्त बॅकग्राऊंडला आहे. बॅकग्राऊंड म्युझिक कसं देतात. बॅकबोन आहे भाई. सीन काय माहिती आहे का, सगळं ओके, गाडीचा नंबर आहे 0001, पण हे 3 आकडे चुकलेलं आहे. असे तुम्ही हे बघा, हे जा आला का नाही 0001 कसा विषय. हा काय नवीन नाव छावा. माणूस छावासारखा पाहिजे ना, पण गाडीच्या नावाने काय करायचंय आपल्याला, म्हणणं काय आहे तुझं. नाही नाही, माणूस छावासारखा पाहिजे ना. जर गाडीचं नाव छावा ठेवायचं, छावा नाव ठेवायला छत्रपतींसारखा माणूस पाहिजे. हा, एक काच खाली घ्यायची होती, ऐक ना, एक काच खाली घ्यायची होती आणि डायरेक्ट हात वाढला होता, म्हणजे गाडी डायरेक्ट तिकडे गेली असते. नाही, हा, नावात सी पाहिजे. सी लांडे नावाचं. येस मॅम, ओके मॅम. आता हे लावायचे आपल्याला गणपती बाप्पांच्या तिथं, मस्त पूजा करूया. सी लांडे प्लीज प्लीज. दादा घे ना, मोठ्या माणसाचं मान आहे ना. येस बा, सिनियर एक आहे दादाचं मान इथे नारळ. दादालाच नारळ फोडेल मग दादा आलाय कसं वळून लावणं म्हणजे बरं 100%. तुम्ही आमचे खास माणूस आहे सी लांडे. ऐक, पोरांना सांगायचं याचं नाव काय, सी लांडे. जास्त बोलतायच नाही बोलण्यासाठी. अरे आम्ही कॅमेरा चालू बोलण्यासाठीच केलेला आहे. साईन नाही करण्यावाले. येस, सी लांडे. ओके, असं शूट झालं पाहिजे या गोष्टी. तू काय एवढं चुकलाय पंडा उचल. याला ना फक्त सीन काय माहिती, याला स्वतःला घेणार सीन. मला फक्त कॅमेरात घेऊ नका, मी सगळ्यांना कॅमेरात घेतो. हा, तू त्याच कामाचा आहे, तू फक्त बॅकग्राऊंडला आहे. बॅकग्राऊंड म्युझिक कसं देतात. बॅकबोन आहे भाई. असं हा ना, गाडीवर विजय गाडी. दिसण्यावर नका जाऊ रे. इनर सोल बघा माझा, हवासारखा पाहिजे. इनर सोल. हवा नाव ठेवायला छत्रपतींसारखा माणूस पाहिजे. एक काच खाली घ्यायची होती, याचं वेगळंच काहीतरी चाललंय. एक काच खाली घ्यायची होती, येणारे हात वाढला होता, म्हणजे गाडी तिकडे गेली असते. याला सांगितलं नाही किस्सा. नावात सी पाहिजे. राहू द्या तुमच्या भावना पोचल्या. सी लांडे. बरं तुमचा नाव ठीक आहे. चलो 100%. सर लगा दीजिए हमारी गाडी. ये चल. मोठ्या माणसाचं मान आहे ना, सिनियर. एक आहे दादाचं मान इथे. दादालाच नारळ फोडायला आपण. दादा आलाय कसं वळून लावणं म्हणजे. तुम्ही थोडे बाजूला झाले, त्यांना जरा मदत होईल. 100%. तुम्ही आमचे खास माणूस आहे सी लांडे. नाव काय, सी लांडे. जास्त बोलताय असं नाही वाटत का तुला. बोलण्यासाठी. अरे आम्ही कॅमेरा चालू बोलण्यासाठीच केलेला आहे. साइन नहीं करने वाले. आप डॉक्यूमेंट्स में साइन कीजिए, मैं टूल किट लेके आती हूँ, तब तक आप पूजा कर लीजिए. स्लाइड कीजिए, स्लाइड कीजिए. समझ लो. और इंश्योरेंस ये हमारा है, और ये गाड़ी का नंबर प्लेट आया हुआ है. एक बार चेक कीजिए, ये नंबर लगा हुआ है गाड़ी पे. यहाँ पे साइन दे दीजिए भैया. बुक लेके आओ, और एक साइन यहाँ पे. हाँ, मीटिंग चालू है. पूजा का ताट वहाँ रखा है, आप लोग पूजा कर लीजिए, तब तक मैं टूट के खाली पूजाची थाली. खाली गरम आहे रे. झेपते का गाडी तुला. हा का, हा झेपली झेपली.
डबल स्टँडला लावतो. घ्यायचं ते उचल. ते माचीस आहे, त्या आरती लाव. हा संस्कार आहेत थोडेसे कळतात. सगळं असं हे झालं. वाऱ्याचा एवढा प्रकोप आहे की दिवा राहतो. गंध लावू का फक्त? स्वस्तिक काढू का तिथं? थोडं ओलं करतो. स्वस्ती गरजेचं आहे ना. ऐक, तू काय कर माहिती आहे का, तू तशी गाडी लावायची ना, हार लावू नको तिला. जाऊ तू पूजा करायला नेशील ना, दिदी का येणार आहे तू पूजा करायला? खूप गरम आहे, पकडतो का? आपले सोड ना आता, सोड गो. अरे नाही नाही, मी कुठं असंच काढायचं ना. कसं येतं का? तरी अरे पहिलं आधी पहिला इथंच तर ना. माहित नाही ना. दे नोबडा मॅन. सी आहे ना तो. आता कसं सांग? हा घ्या. हे खाली घे, हे वर घे, हे इकडे घे. होईल सवय तुला. हळूहळू पहिलीच गोष्ट आहे ना रे. त्याला आपण कामाला काय ठेवलं? उलटेच काढते. जाऊ दे त्याला. खाली 5 आई डॉट काढू का? नाही नाही, अशी रेषेवर 5. 1 2 3 4 5. आई तांदूळ टाक. झालं. थोडी सकट ठेव. सकट ठेव थोडी. ओळायला ते बंद. जाऊ दे ना, शेवटची गाडी. मार तू गाडी. चक्का बसला. रे असंच ओळू. एकदा हे कर बघतो व्यवस्थित ना. सर्विस बुकलेट, फर्स्ट एड किट. आणि हे घेणार दादाला फोडायचं. दादा फोड. ते सोलीला आहे ना भाई. हो? ते आता पाहिलं मी. सोलीला आहे. मोठ्या माणसांचा मान पाहिला असता. निखिल भाऊ कसं वाटतंय गाडी नवीन घेतली? बघा, गाडी आपण घेतलेली आहे. गाडीबद्दल आम्हाला खूप आनंद आहे, पण आम्ही एक माणूस ठेवलेला आहे आता गाडी. बघा, एक गाव 4 पेट्रोल भरा लीजिए याद से. ये 1 लीटर के आसपास है. पेट्रोल का कूपन वगैरे आहे का पेट्रोल? नाही, टाकलेलं आहे त्याने ऑर्डर. टाकलंय का? सर्व्हिस दिली त्यांना पहिला. दादा खूप खूप आम्ही तुम्हीच गाडी घेतली. आम्ही काय गाडी तुमच्या कधी बी कॉल केल्यावर मला गाडी भेटून 100%. 100% म्हणजे फोन नंबर सेव्ह करून ठेवतो. काय वाटलं की लगेच कॉल करू. 100%. पुढच्या 3 तासात गाडी येऊन जाईल. गाडी 150 किलोमीटर आहे ना तिथं. 3 तासात कशाला? 2 तास नाही झाले की 150 किलोमीटर. काय अडचण नाही. बट ठीक आहे, माणूस व्हॉट्सअपला मेसेज करून द्या. ग्रुपमध्ये ॲड करतो. रेग्युलर आपले राईड्स असतात मंथली एखादा मॅडम, तेव्हा आपण राईड्सला जातो. एंट्री फीस त्या दिवशी तुमची गाडी चालली तेच 150 किलोमीटर. 2-3 दिवसांमध्ये उद्या परवा तर येतात का? कारण जयंत सर पण येईल समोर. समोर येऊ का मी डायरेक्ट? उद्याची सुट्टी आहे. नारळ फोडायचा आहे. दादा नारळ फोडतो. हा 100%. सपना तेरा सपने सुबह शाम है. यस. तू है सही पप्पा विषय आहे का दादा? MS14चा विषय. किस पे ये इल्जाम है. आंखें मेरी सपना तेरा सपने सुबह शाम है. तू है चलो बॉयज, लेट्स फकिंग गो. हे लोक निघालेत का? हा, गाडी वळवत आहे लोक. येतीलच थोड्या वेळात. आपण आपल्या मार्गाने निघू.
गाईच. आता नेक्स्ट डेला आहे. वाजले किती आता 9:30 झाले होते, कारण की आज जरा लेट आवरलं आहे. काल खूप थकलो होतो, त्याच्यामुळं रोडमध्ये शूट नाही केलं, एवढं ट्रॅफिक होतं ना काय सांगू. आणि आल्या आल्या आपलं एक पार्सल आलं होतं, आपण नव्हतो तेव्हा. त्याच्यावर दाखवते, आता यांनी आधीच अनबॉक्स करून ठेवलं आहे. हा ब्रश आणि ही मोटिव्हची लूप किट आहे. एका याच्यात चेन क्लीन आहे आणि एक चेन लूब आहे आणि चेन क्लीन करण्यासाठी हा ब्रश आहे. तर आपली बाईक आहे बाहेर, लगेच आपण काय करणार नाही, हे नंतरच जे व्हायचं ते होईल. सो हा आपला सेटअप आहे. हे आपलं 29ला चालतं, ज्या दिवशी आपण नव्हतो घरी त्या दिवशी. सो कसा वाटला आपला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये.